नमस्कार, मी संतोष जाधव. गेल्या वर्षीच्या वड सावित्री पौर्णिमेला पुण्यातील फुलेवाडा परिसरातील स्थानिक महिला फुलेवाड्यातील वडाची पूजा करण्यासाठी फुलेवाडा इथे आल्या होत्या. प्रतिमा परदेशी व इतर सत्यशोधक कार्यकर्ते यांनी स्थानिक महिलांना विनंती केली की आपण फुलेवाड्यातील वडाची पूजा करू शकत नाही. स्थानिक महिलांनी विनंती ऐकून इतर परिसरातील वडाची पूजा करण्यासाठी फुलेवाड्यातून गेल्या. त्या घटनेचा कार्यकर्त्यांनी माध्यमांवर पोस्ट वगैरे सोडल्या आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्या विषयी विचारविश्वात चर्चा झाली. राज्य पुरातत्व विभागाने फुलेवाड्यामध्ये वडाच्या झाडाची पूजेला परवानगी दिल्यानंतर या वर्षीच्या वटपौर्णिमेला मुग्धा कुलकर्णी व भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी प्लॅन करून फुलेवाड्यामध्ये वडाची पूजा केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या विचारविश्वावर पडले. खासदार मुग्धा कुलकर्णी यांनी फुलेवाड्यामध्ये जाऊन वडाची पूजा केली. या विषयी समाज माध्यमांवर चर्चा झाली. बाळासाहेब गरोड्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य व वट सावित्री पौर्णिमा या दोन्ही आशयाला धरून एक पोस्ट केली होती. त्यांच्या पोस्टला खूप कमेंट आल्या. त्यातील काही कमेंट ह्या आस्था दुखवणाऱ्या या आशयाच्या होत्या, तर काही कमेंट ह्या त्यांना प्रश्न विचारणाऱ्या होत्या. तुम्हाला फक्त स्त्री शिक्षणासाठी महात्मा फुलेच आठवतात का? महर्षी धोंडो केशव का आठवत नाही? त्यांच्या कामाची तुम्ही दखल का घेत नाही? अशा काही आशयाच्या कमेंट होत्या. कमेंट करणाऱ्याने महात्मा ज्योतिबा फुले व महर्षी धोंडो केशव कर्वे यांची तुलना करून त्याने स्वतःचा मूर्खपणा दाखवून दिला आहे. तुलना करणे, जोडून पाहणे, तोडून पाहणे हा एक बुद्धिभेद करण्याचा प्रकार असतो. ज्याने या दोन्ही महापुरुषांच्या कामाची तुलना केली ना त्याची आस्था महर्षी धोंडो केशव यांच्या कामाप्रती आहे ना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कामाप्रती आहे. तो एका बुद्धिभेद प्रचार यंत्रणेचा शिकार झाल्यामुळे त्याला त्या दोन्ही कामाबद्दल आस्था नाहीये. पण तरीही तो महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कामाची तुलना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कामाशी करतो. मग प्रश्न हा पडतो की कमेंट करणाऱ्याला अशी निराधार कमेंट करण्याची प्रेरणा येतेच कुठून? महर्षी धोंडो केशव कर्वे विषयी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांचा एक अनुभव, त्यांच्या अनुभव आठवणी या पुस्तकामध्ये सांगितला आहे. इंटरमिडिएटच्या शिक्षणावेळेस महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या बहीण जनाबाई शिंदे यांचा प्रवेश महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संस्थेमध्ये करायचा विचार केला होता. पण महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जनाबाई शिंदे या ब्राह्मण नसल्या कारणाने जनाबाई शिंदे यांचा प्रवेश नाकारला. कालांतराने 1910 नंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एकत्रित शैक्षणिक कामे केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा आलेला अनुभव हा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा व्यावहारिक नाईलाजास्त होता. पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सर्व समाजातील
स्त्रियांसाठी कामे केले. 1896 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या बालिका आश्रम मध्ये जास्त प्रमाणात ब्राह्मण महिला असणे म्हणजे ब्राह्मण महिलाही त्या काळी मागास होत्या, त्यांचंही शोषण त्या व्यवस्थेमध्ये होतं. खासदार मुग्धा कुलकर्णी यांनी फुलेवाड्यातील वडाची पूजा तर केली, पण मी त्या निमित्ताने इतर ब्राह्मण महिलांचे जसे की अभिनेत्री, प्रोफेसर, वकील, जजेस यांचे प्रोफाईल चेक करत असता मला त्या महिलांचे कुठल्याही महिलांनी वड सावित्री पौर्णिमा साजरी केल्याचे मला त्यांच्या प्रोफाईलवर दिसले नाही. 80-90 वर्षापूर्वी वड सावित्री पौर्णिमा बहुजन महिला करत नव्हत्या. बहुजन महिलांना वड सावित्री पौर्णिमा करण्याची परवानगी नव्हती. या 80-90 वर्षापासून बहुजन महिला वड सावित्री पौर्णिमाची पूजा करतात. मी 2003-04 पासून वड सावित्री पौर्णिमाचा सण साजरा करताना महिलांना बघत आलेलो आहे. गेल्या 4-5 वर्षापासून महिला जेवढ्या उत्साहात वड सावित्री पौर्णिमा साजरी करत आहे तेवढ्या उत्साहाने आधी करत नव्हत्या. 80-90 वर्षाआधी बहुजन समाजातील महिला वड सावित्री पौर्णिमा साजरी करत नसत, परंतु सवर्ण समाजातील महिला वड सावित्री पौर्णिमा साजऱ्या करायच्या. पण आज मी आधी सांगितल्याप्रमाणे काही सवर्ण समाजातील महिलांचे सोशल मीडिया हँडल चेक केले, त्यामध्ये मला असे आढळून आले होते की सवर्ण समाजातील त्या महिलांनी वड सावित्री पौर्णिमा साजरी केली नव्हती. म्हणजे सवर्ण समाजातील महिला वड सावित्री पौर्णिमा साजरी करणं कमी केलं म्हणा, किंवा काही महिलांनी कमी केलं किंवा बंद केलं. पण बहुजन समाजातील सरसगट सर्व महिलांनी वड सावित्री पौर्णिमा साजरी केली. सांगायचा मुद्दा हा की स्कॉलर म्हणतात सवर्ण समाजातील लोकांचं अनुकरण सरसगट बहुजन समाजातील लोक करतात. सवर्ण समाजातील लोकांचं सरसगट अनुकरण बहुजन लोक करतात, त्यामागे सवर्ण समाजातील लोकांना ईश्वरांच्या इच्छा कळते. सवर्ण समाजातील लोकांची ईश्वराशी संवाद असतो अशी बहुजन समाजाची धारणा असते. मुद्दा हा आहे की फुलेवाड्यामध्ये धार्मिक विधीच्या विरोधात सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते ठाम भूमिका का घेतात? नेमकं महात्मा ज्योतिबा फुले यांनी संघर्ष कशासाठी केला होता? त्यांना समाजासाठी काय अपेक्षित होते? महात्मा फुलेंना समाजामध्ये कुठले मूल्य रुजवायचे होते? किमान बहुजनांनी सवर्णांचं आंधळ अनुकरण करू नये ही तरी अपेक्षा होती. माझ्या दृष्टीनं बघायला गेलं तर वट सावित्री पौर्णिमा सारखा सण हा पुरुषसत्ताक व्यवस्था ही स्त्रियांच्या पाठीवर वाहणारे व्यवस्थेचा एक प्रतीक आहे. म्हणून ते कुठल्याही व्यक्तिवादाच्या व उदारमतवादाच्या चौकटीत बसत नाही. मी व्यक्तिवादी व उदारमतवादी असल्या कारणानं उदारमतवाद व व्यक्तिवाद नाकारणारा कुठलाही सण, कुठलाही व्यवस्था असेल, मी ती नाकारेल. फक्त वडाचं झाड असल्या कारणाने स्थानिक महिलांनी
वडाची पूजा करण्यासाठी आग्रह धरला होता व त्यांनी तिथे पूजाही केली. पण त्या जागेला त्यावेळेसच महत्व आहे ज्यावेळेस तिथे धार्मिक विधी होणार नाही. आणि जर धार्मिक विधी होत असेल तर त्या जागेला महत्व उरत नाही. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य मुळात विवेकासाठी होते, सत्यासाठी होते, कर्मकांडाच्या विरोधात होते. गेल्या वर्षीच्या वट सावित्री पौर्णिमेला सत्यशोधक कार्यकर्त्यांनी स्थानिक महिलांना केलेली विनंती व त्या घटनेची समाज माध्यमांमध्ये झालेली चर्चा या गोष्टीशी खुलशी भावना ठेवून भाजपने आंदोलने केली, अर्ज केले आणि तिथे कार्यक्रम पूजा करण्याची परवानगी मिळवली. पण 2-3 वर्षांनी स्वतः भाजपच त्या फुलेवाड्यामध्ये धार्मिक विधी बंद करेल. त्यासाठी भाजपवर कसलीही प्रेशर न आणता भाजप हे करेल.